नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. चर्चा सुरू करण्यापूर्वी आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलं गेलेलं वक्तव्य म्हणून ज्या अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांची ओळख आहे अशा बराक ओबामा यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध होण्याच्या मार्गावर आहे. बराक ओबामा यांनी या आत्मचरित्रामध्ये जगातल्या विविध महत्त्वाच्या नेत्यांच्या विषयी आपलं निरीक्षण नोंदवलंय. काँग्रेससाठी ही अत्यंत चांगली गोष्ट आहे, कारण यामध्ये काँग्रेसच्या 3 महत्त्वाच्या नेत्यांच्या विषयी निरीक्षणं नोंदवली गेलेली आहेत. भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याविषयी बराक ओबामा यांनी आदर व्यक्त केलाय. त्याचबरोबर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविषयी सुद्धा स्तुतिसुमन आहेत. अडचण होतीये ती राहुल गांधी यांच्याबद्दलच्या वक्तव्यांबद्दल. बराक ओबामा यांनी राहुल गांधी यांच्याविषयी त्यांच्या आत्मचरित्रात जे म्हटलंय ते प्रसिद्ध झालं भारतात आणि एकच खळबळ माजली. राहुल गांधी यांना शिक्षकांवर प्रभाव न टाकू शकलेला विद्यार्थी अशा शब्दांमध्ये चितारलं गेलंय बराक ओबामांच्या आत्मचरित्रात. काँग्रेससाठी अशा प्रकारची टिप्पणी आणि ती सुद्धा अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षाकडून होणं हे निश्चितच भूषणावह नाही. काँग्रेसपेक्षा ही बाब खरं तर राहुल गांधी यांच्यासाठी जास्त अडचणीची आहे, पण अद्याप तरी राहुल गांधी आणि पर्यायानं काँग्रेस त्यावर फारसं मत व्यक्त करताना दिसत नाहीये. या संपूर्ण परिस्थितीत राहुल गांधी अद्यापही काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वामध्ये आहेत आणि ते कायमस्वरूपी विद्यमान परिस्थितीत काँग्रेसचे भावी अध्यक्ष आहेत. त्यांच्या पलीकडे जाऊन काँग्रेसचं नेतृत्व शोधावं असं पक्षातून 23 जणांनी सुचवलं असून सुद्धा अद्याप त्या प्रकरणावर कसलीच प्रतिक्रिया हालचाल होताना दिसत नाहीये. उलट सोनिया गांधींच्या नंतर राहुल गांधी आणि राहुल गांधी कंटाळले की पुन्हा एकदा सोनिया गांधी अशाच प्रकारे काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा पाळणा हलत राहील अशी राजकीय निरीक्षण आहेत. मात्र जे काही घडलंय आणि त्यात सुद्धा ते बराक ओबामांच्या तोंडून बाहेर आलंय, यानंतर काँग्रेसनी चिंतन करण्याची गरज आहे ती आपल्या संपूर्ण पक्ष संघटनेच्या रचनेवर. नेतृत्वपदी अशा व्यक्तीला ठेवावं का ज्या व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय छवीबद्दल आता साशंकता निर्माण झाली आहे. इतकंच नाही तर राहुल गांधी यांच्या सातत्यानं भारतीय राजकारणातल्या अपयशाला झाकण्याचे आजवरचे सगळे प्रयत्न आंतरराष्ट्रीय पातळीवरही अयशस्वी ठरले आहेत याचं हे प्रमाणपत्र मानायचं का? आणि मुळात भारतीय राजकारणामध्ये टप्प्याटप्प्यानं अपयशाची चव चाखत असलेले राहुल गांधी आंतरराष्ट्रीय राजकारणात सुद्धा पुन्हा नापास झाले आहेत का? या आणि अशा विविध मुद्द्यांवर आजची लक्षवेधी चर्चा लवकरच. या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होत आहेत काँग्रेसचे प्रवक्ता डॉक्टर राजू वाघमारे, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता गणेश खंडकर आणि 2 राजकीय विश्लेषक आपल्या सोबत आहेत, जयंत माइंडकर. तसंच माझ्यासोबत मुंबईच्या स्टुडिओमध्ये आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक संजय ठाकूर. सर्व मान्यवरांचं या चर्चेमध्ये आपण स्वागत करतोय. पहिला प्रश्न अत्यंत स्वाभाविकरित्या डॉक्टर राजू वाघमारे यांच्यासाठी. डॉक्टर साहेब, ओबामांचा निषेध करायचा की ओबामांनी केलेल्या वक्तव्यातून आत्मचिंतन काँग्रेसनी करायचं? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कातेजी, ओबामांचा निषेध वगैरे करण्याचा काही प्रश्न येत नाही. तो त्यांचा वैयक्तिक त्यांचं मत आहे, त्याच्यामुळे त्यांचा निषेध वगैरे करण्याची काय भानगड पडत नाही. असं जगातलं कोणी वक्तव्य केलं हे त्याचं पर्सनल काम असतं, त्याची ती पर्सनल भूमिका असते आणि त्या पर्सनल भूमिकेबद्दल आपण प्रत्येकाची मतं वेगळी असू शकतात. आणि ओबामांनी मत व्यक्त केलं म्हणून राहुल गांधी त्याच प्रकारचे नेते आहेत असं म्हणणं किंवा असं एखाद्याबद्दल म्हणणं हे सर्वस्वी चुकीचं आहे. कारण ज्या बराक ओबामांच्या एका वाक्यामुळे जर मीडियाला आणि भाजपला एवढं आनंदाच्या उघड्या फुटत असतील तर त्यात अमेरिकेच्या प्रेसिडेंट बराक ओबामांचं उत्तराचं तुम्ही म्हणताय
पण त्याच बराक ओबामांनी मोदींना अमेरिकेत यायला बंदी केली होती. अख्ख्या जगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वंश कत्तलीचे जबाबदार आहेत आणि त्या दंगलीचे जबाबदार आहेत म्हणून त्यांना विजा नाकारला होता. त्यावेळी भाजपचं उत्तर हेच होतं की त्यांनी नाकारलं म्हणून आमच्या नेतृत्वात काही बदल होत नाही. तीच परिस्थिती आता आहे. त्याच्यामुळे एवढं काही त्याच्यामध्ये कौतुक किंवा एवढं कुतूहलाचा काय हा भाग नाही. बरं, पण डॉक्टर वाघमारे तुम्ही म्हणता आहात बराक ओबामांचं मत वैयक्तिक आहे, त्याला फारसं गांभीर्यानं घेण्याची गरज नाही आणि भारतीय जनता पार्टीला त्या प्रकरणी उकळ्या फुटायचीही गरज नाही. गणेश खंडकर सोबत आहेत, त्यांना विचारूयात. गणेश खंडकर, हे असं दुसऱ्याला चिडवल्यानंतर आनंदी होणं बरं नाही. नाही, एकतर डॉक्टर राजू वाघमारेंना मी सर्वात प्रथम दिवाळीच्या शुभेच्छा देतो. आणि बराक ओबामा म्हणाले म्हणून आम्ही फार आनंदी झालोय असं डॉक्टर राजू वाघमारेंना त्यातलं काही वाईट वाटत असेल तर काही हरकत नाही. दिवाळी आहे त्यामुळे त्यांनी गोडधोड मानून सगळं स्वीकारलं पाहिजे. असं आहे की बराक ओबामा हे काही भारतीय जनता पक्षाचे सदस्य नाहीत किंवा बराक ओबामा हे काही आमच्या संघ शाखेवरती आलेले नाहीत. समजा चुकून मागून कदाचित बराक ओबामांच्या अशा प्रतिक्रियेनंतर त्यांना संघिष्ट म्हणवण्याची एक टीकेची झोड भारतात उठू शकते. नाही, जर का मला असं वाटतं प्रसादजी, जर का चुकून भारतामध्ये एखाद्या लेखकानं जर का हा विषय लिहिला असता तर बाप रे एव्हाना तर म्हणजे मोर्चे निदर्शने सगळं सुरू झालं असतं. हे एका जगातल्या सर्वात मोठ्या बलाढ्य राष्ट्राच्या, लोकशाही राष्ट्राच्या अध्यक्षानं 8 वर्ष म्हणजे तब्बल 2 वेळा त्या देशाचं अध्यक्षपद भूषवल्यानंतर त्याला जे काही वाटलं ते त्याने त्यात नमूद केलंय. आम्ही जे अनेक वेळा यापूर्वी सांगत होतो की राहुल गांधी राजकारणाला गांभीर्यानं घेत नाहीत. त्यांना तो पार्ट टाइम जॉब वाटतो. ते कधी देशाच्या बाहेर 50 दिवसांसाठी गेलेले असतात तर कधी या देशाच्या पंतप्रधानांनी काढलेला अध्यादेश तो जाहीररित्या एखाद्या पत्रकार परिषदेमध्ये ते फाडूनही दाखवतात. हे राजकीय अप्रगल्भता आहे. आणि आज मला असं वाटतं की केवळ आम्ही सांगतो म्हणून नाही तर त्या देशाचे स्वतःचे इंटेलिजन्स असतात. त्यांनी ज्या पद्धतीनं त्यांचं निरीक्षण केलं असेल त्या पद्धतीने त्यांनी मांडलं असेल. त्यामध्ये राजू बराक ओबामांनी न संघ शाखेवर येऊन न संघाची दीक्षा घेऊन जे काही मत व्यक्त केलेलं आहे ते त्यांचं मत आहे. पण एक दुसरी टिप्पणी राजू वाघमारेंकडून झाली आणि राजू वाघमारेंनी याची आठवण करून दिली की याच अमेरिकेने नरेंद्र मोदींना प्रवेश नाकारलेला होता आणि मोदींच्या विषयी काय काय बोलले होते तेही त्याची आठवण राजू वाघमारेंनी करून दिली. तेव्हा भाजपला त्याचं दुःख आहे की आत्ताच्या गोष्टीचा आनंद आहे? तुम्ही मला विचारताय? अगदी गणेशराव, आपल्यालाच विचारणार मोदींच्या बाबतचा प्रश्न. नाही, बघा असं आहे, त्यांनी मोदींच्या बाबतीत त्यावेळेला जे वाक्य सांगितलं असेल, सो कॉल्ड या देशातल्या सेक्युलरिस्टनी जे काही वातावरण उभं केलं होतं त्यावर त्यांचं मत ठरलं असेल तर ते त्यांचं मत असू शकतं. मी मगाशी एक शब्द वापरला, एवढा मोठ्या बलाढ्य राष्ट्राच्या आणि त्याने 2दा अध्यक्षपद भूषवलंय, त्याने जर का तिथल्या त्यांच्या इंटेलिजन्स रिपोर्ट प्रमाणे त्यांनी जे काही ठरवलं असेल त्यांनी ठरवलं असेल. पण त्याच राष्ट्राने मोदींना रेड कार्पेट दिला का तर देशाची बदललेली प्रतिमा, त्यांनी केलेलं काम आणि ते ज्या पद्धतीनं या देशामध्ये पंतप्रधानपदी आरूढ झाले आणि मग त्यांनी जे कामाची सुरुवात केली त्यामुळे त्यांनी बोलवलं. ठीक आहे गणेशजी, मी पुढे जातोय. आपल्या सोबत संजय ठाकूर आहेत, मुंबईच्या स्टुडिओमध्ये आहेत. त्यानिमित्ताने मला गणेश ठाकूर यांना, माफ करा, संजय जी ठाकुर यांना प्रश्न विचारायचा. संजय जी, ऐसा क्या है कि बराक ओबामा की बात को संजीदगी से लेना चाहिए, गंभीरता से सुनना चाहिए? देखिए, क्यों? ऐसा है कि हमारे जो कांग्रेस के प्रवक्ता हैं राजीव वाघमारे हमारे दोस्त हैं और वो बहुत वाकपटु हैं. मैं उनको भी दिवाली की शुभेच्छा देता हूं और पूरे महाराष्ट्र की जनता, हमारे भाई बहन जितने, उन सबको दिवाली की ढेर सारी शुभकामनाएं देते हुए ये कहना चाहता हूं, कितने आसानी से राजू वाघमारे जी ने मोदी जी से राहुल गांधी की तुलना कर दी. ये आपकी वाकपटुता हो सकती है वाघमारे साहब, लेकिन प्रश्न ये है कि जिस राहुल गांधी को भारत में भी लोग, नाम मुझे बताने की जरूरत नहीं है भारतवर्ष ने क्या नाम रख दिया है, और विदेश के नेता भी अगर उसी तरह से राहुल गांधी को देखते हैं, एक तरह से यही कह दिया ना
बराक ओबामा ने कि जैक ऑफ ऑल एंड मास्टर ऑफ नन, ही डजंट वांट टू मास्टर एनीथिंग। अब सवाल ये है कि कांग्रेस पार्टी जिसको अपना सर्वोच्च नेता बना चुकी है, बना के रखना चाहती है और भविष्य में सपने देखती है प्रधानमंत्री बनाने का, उसका अगर अंतरराष्ट्रीय स्तर पे गांभीर्य इतना कम है और लोग इस तरह से सोचते हैं उनके बारे में, तो भारत की प्रतिमा क्या जाएगी अगर ऐसा कोई व्यक्ति देश की राजनीति में आगे आकर जहां आप सोचते हैं वहां चले गया, तो भारत की प्रतिमा कितनी मलिन हो जाएगी, इसका भी विचार करना पड़ेगा। और सच तो मैं ये कहता हूं कि बराक ओबामा ने वो बात कह दी जो कांग्रेस में रह रहे कांग्रेस के अंदर के नेता डर के मारे कहना चाहते हैं लेकिन कह नहीं पाते हैं। बहुत सारे ऐसे नेता हैं और कई नेताओं ने अभी कुछ ही दिन पहले एक पत्र भी लिखा था कांग्रेस अध्यक्ष इंटरिम प्रेसिडेंट श्रीमती सोनिया गांधी जी को, जिसमें उन्होंने साफ डिमांड किया, ये उसी बात को आगे बढ़ा दिया है। अगर आप सोचेंगे तो बीजेपी के तुलना में और नरेंद्र मोदी जी की तुलना में अगर आपको किसी को खड़ा करना है तो आपको एक प्रखर और मजबूत नेतृत्व चाहिए। राहुल गांधी जैसा ऐसा हल्का नेतृत्व नहीं जो विचार करता है अंग्रेजी में और बोलता है हिंदी में और वो गैप सीधे सीधे समझ में आता है। ठीक है तो ये भारत की प्रतिमा मलिन हो रही है। डॉक्टर वाघमारे, हा मुद्दा आपल्याला गांभीर्याने घ्यावासा वाटत नाही का? तुमच्या पक्षातले लोक सांगतायत नेतृत्वाच्या संदर्भातला पुनर्विचार करा, नेतृत्व निवडण्याच्या संदर्भात अधिक सजग राहा। आंतरराष्ट्रीय पातळीवर सांगितलं जातं राहुल गांधींच्या बाबत काय मत आहे ते, हे सगळं कुठं ना कुठेतरी भारताचं भावी नेतृत्व असलेल्या राहुल गांधींच्या बाबत असेल तर बदल कुठेतरी व्हायला हवा, काँग्रेसमध्ये तरी किंवा राहुल गांधींच्या व्यक्तित्वात तरी। आता मी बोलू का? मला नक्की नक्की, आपल्यासाठी पूर्ण वेळ आहे, आपल्याला कोणी अडवणार नाही, बोला डॉक्टर बोला। आता दोन गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे की पहिल्यांदा ज्यावेळी बराक ओबामांनी हे वक्तव्य केलं, पण याच बराक ओबामांनी मोदींचा प्रवेश अमेरिकेमध्ये नाकारला होता। झाला मुद्दा हा डॉक्टर। ऐका जरा 2 मिनिटं। बघा तुमची ही सवय आहे ना की ज्यावेळी आम्ही बोलतो त्यावेळी ही सवय तुमची बंद करा। पहिल्यांदा तुम्ही ऐकून घ्या सगळं काय आहे की त्यावेळी संपूर्ण अमेरिकेने मोदींना दंगलीचे सूत्रधार 1000 लोकांची हत्या करणारा आणि या हिशोबाने संपूर्ण जगाने आणि अमेरिकेने मोदींचा प्रवेश त्यांना नाकारला होता। त्याच्यानंतर मोदी एका देशाचे पंतप्रधान झाले आणि पंतप्रधान झाल्यानंतर मग एका देशाचा पंतप्रधान तो झाला की त्याला त्यांचे प्रोटोकॉल पाळायचे म्हणून मोदींना त्यांनी बोलवलं गेलं। त्यांनी देशाची प्रतिमा काय ते पंतप्रधान झाल्या 6 महिन्यात देशाची प्रतिमा काय कोण बदलू शकत नाही। ज्या देशाचा इतिहास एवढ्या शेकडो वर्षाचा आहे त्याची प्रतिमा 2-4 वर्षात तर बदलता येत नाही। त्याच्यामुळे ते पंतप्रधान झाल्यामुळे त्यांना बोलावण्यात आलं, त्यांना रेड कार्पेट टाकण्यात आलं, तो देशाचा अभिमान म्हणून, तो देशाचा स्वाभिमान म्हणून आणि देशाने आतापर्यंत केलेलं कार्य म्हणून। त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मोदींचं कर्तृत्व काही नव्हतं ज्यावेळी अमेरिकेने त्यांना बोलवलं। हा पहिला मुद्दा। आता दुसरा मुद्दा डॉक्टर यावर एक प्रश्न आहे, डॉक्टर यावर एक प्रश्न आहे, यावरच एक मुद्दा आपल्या सोबत उपस्थित असलेला संजय ठाकूर यांनी मांडला की तुम्ही याच निमित्तानं मोदी आणि राहुल गांधी यांची तुलना करताय ज्याची खरं तर काँग्रेसला गरज नाहीये। आता मी बोलू का कातेजी? मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं वाघमारे जी सुनिए, एक मिनट सुनिए। आप एक दंगल की तुलना कर रहे हैं मोदी जी की और राहुल गांधी की। गांधी परिवार पे तो सिख दंगों का उनके ऊपर इल्जाम है, भागलपुर दंगों का, और कांग्रेस शासन में न जाने ऐसे कितने दंगे हुए जहां पे हजारों लाखों लोगों को कत्लेआम किया गया है, किसानों को गोलियां मारी गई हैं। देखिए, लोगों को भटकाइए मत, मुद्दे पे डिबेट करिए। आप मोदी जी से राहुल गांधी की तुलना न देश बर्दाश्त करेगा न लोग बर्दाश्त करेंगे, और राहुल गांधी की नरेंद्र मोदी जी से कोई तुलना हो ही नहीं सकती। आप वो करके कांग्रेस का और बंटाधार कर रहे हैं। डॉक्टर अभी मैं बात करूं कि नहीं करूं? तो सच बात करिए ना वाघमारे जी। आप अभी क्यों राहुल गांधी की चाटुकारिता कर रहे हैं? आप बुद्धिमान आदमी हैं, आप डॉक्टर आदमी हैं, आप डॉक्टर आदमी हैं, आप बुद्धिमान आदमी हैं, आप सही बात करिए, आप चाटुकारिता मत करिए। प्रसाद, आय ऑब्जेक्ट, दिस इज रॉंग वर्ड। आपण डॉक्टर वाघमारेंचा याच्यावरची प्रतिक्रिया ऐकणार आहात। डॉक्टर वाघमारे, आपले
आपला आवाज येत नाहीये. कारण माझा आवाज येण्यासाठी समोरच्यांना आपण जर बंद केलं आणि आपला पण आवाज 2 मिनिटासाठी आपण बंद केला. अहो डॉक्टर, आता मी गप्पच बसलो होतो ना. मी तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी आणि तुम्ही बराच वेळ बोलत नाही म्हणून तर विचारायला मध्ये थांबलोय. अहो पण आता जर संजय ठाकूरांना तुम्ही बोलायची संधी देत असाल, मला प्रश्न विचारून माझी उत्तरं त्यांच्याकडून घेत असाल तर कसं चालेल कातेजी? अहो काँग्रेसची उत्तरं संजय ठाकूर देणार नाहीत, ती तुम्हालाच द्यायची. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? बरोबर. आता डॉक्टर जरा बोला. कृपा करा, कायमची नैतिकता ठेवा, तुमच्या चॅनलची पण, तुमची पण आणि आमची पण. नाही आम्हाला आणि आमच्या मला जरा- चॅनलची आणि वैयक्तिक नैतिकतेची पूर्ण काळजी आहे आणि त्याबाबत आम्ही सजग आहोत. डॉक्टर, मी प्रश्न आपल्याला विचारला होता ना, आपण त्यावर येऊ. व्यक्तिगत पातळीवर आपल्याला जायला नको. मी तुम्हाला असा प्रश्न विचारला होता की मोदी आणि राहुल यांची तुलना करणं योग्य आहे का? बस आता त्याचं उत्तर माझ्याकडून अपेक्षित आहे की नाही? हो बरोबर आहे. उत्तर कृपया देतो. वेळेची मर्यादा पाळा डॉक्टर, एवढीच हा, विनंती बरोबर आहे. आहे. बोला, मी आपला आता ऐकतोय. सगळ्यात पहिला प्रश्न की मोदींची आणि राहुल गांधींची तुलना होऊ शकते का? तर मोदी आणि राहुल गांधींची तुलना अगदी आरामात आणि सहजपणे होऊ शकते. याचं कारण असं की मोदी पंतप्रधान झाल्यानंतर ज्या पद्धतीचे मोदींनी निर्णय घेतले आणि त्या निर्णयामुळे म्हणजे नोटबंदीचा निर्णय असू द्या, जीएसटीचा निर्णय असू द्या, देशाची अर्थव्यवस्था मायनस मध्ये देण्याचा निर्णय असू द्या, कोरोनाच्या काळात स्थलांतरित मुद्द्याचा, कामगारांच्या मुद्द्याचा प्रश्न असू द्या, बरं. संपूर्ण देशाला 50 वर्ष मागे घेऊन जाणारी व्यक्ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. बरं, त्याच्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना राहुल गांधींची होऊ शकते का? तर नक्कीच होऊ शकते. कुठल्या मुद्द्यावर करणार? डॉक्टर, कुठल्या मुद्द्यांवर? राहुल गांधी यांच्या व्यक्तिमत्वाचे 3 प्रमुख मुद्दे सांगा जे नरेंद्र मोदींपेक्षा वरचढ आहे. मला जरा बोलू तर द्या. आम्ही प्रश्न कातेजी, विचारला, जरा तुम्ही डॉक्टर. बोलू द्या. डॉक्टर, आपण बोला, आवर्जून बोला, मुद्दा सांगा ना. कोणते मुद्दे मला आहेत जे असं तुम्हाला वाटतं राहुल की काय गांधींचे माहितीये चांगले का वाटतात? की तुमच्या चॅनलवर येणं म्हणजे संघ परिवाराच्या व्यासपीठावर जाऊन बोलायचा प्रयत्न करणं असा प्रकार आहे. संघ मला परिवाराच्या बोलू द्या व्यासपीठावर तुम्ही. काँग्रेसचा प्रवक्ता बोलतोय हेही काही कमी नाही असं म्हणायला लागेल. मग मुद्दा हो, तो हे नाहीये. बोलावंच लागेल. आता जे तुम्हाला बोलावंच लागेल कारण मला बोलूच देत नाही तुम्ही. अहो, मी प्रश्न तुमच्याच फायद्याचा विचारला ना. मी अहो, म्हणालो, तुम्ही कशाला विचारताय? मी त्याची उत्तरं देतोय ना. अहो तुम्ही माझी लिंक कशाला डॉक्टर, तोडताय? डॉक्टर, वेळेची मर्यादा आहे की नाही प्रत्येकाला? अहो पण मला बोलू तर देत नाही तुम्ही. माझी उत्तरच घेत नाही. तुम्ही मध्ये मध्ये बोलत असाल तर तुम्हीच शो करा. डॉक्टर, आपण बोला, फक्त वेळेची मर्यादा पाळा. माझं म्हणणं आहे 1 मिनिटात आपण सांगा राहुल गांधींच्या व्यक्तिमत्वाचे गुणविशेष काय आहेत जे मोदींपेक्षा चांगले आहेत. राहुल गांधी एक सजग व्यक्तिमत्व आहे, एक बुद्धिमान व्यक्तिमत्व आहे. राहुल गांधींनी रोजगाराच्या संदर्भात उपस्थित केलेले मुद्दे, राहुल गांधींनी ज्यावेळी नोटबंदी केली त्यावेळी उपस्थित केलेले मुद्दे, राहुल गांधींनी कोरोनाच्या संदर्भात, लॉकडाऊन होण्याच्या संदर्भात, त्याच्या आधी 2 महिने कोरोना संदर्भात काय होऊ शकतील हे केलेले मुद्दे, बरं. राहुल गांधींनी आर्थिक व्यवस्था निगेटिव्ह मध्ये जाऊ नये यासाठी उपस्थित केलेले मुद्दे, हे सगळे मुद्दे जर तुम्ही बघितले आणि या सगळ्या मुद्द्यांवर जर मोदींनी काम केलं असतं तर देश 50 वर्ष मागे गेला नसता. बरं. त्याच्यामुळे मोदींची तुलना राहुल गांधींची होऊ शकत नाही. कारण राहुल गांधींची बुद्धिमत्ता आणि राहुल गांधींचं समाजाबद्दल आणि देशाबद्दल असलेलं ज्ञान हे मोदींपेक्षा केव्हाही उजवं आहे. बरं, मला मग त्याच्यामुळे एक प्रश्न आहे. असं कसं काय म्हटलं जातं? डॉक्टर, एक प्रश्न आहे. आता प्रश्न विचारला म्हणून चिडू नका, फक्त माझा एक प्रश्न ऐकून घ्या. मला असं विचारावं असं वाटतंय की जे राहुल गांधींच्या व्यक्तिमत्वातलं महत्पण आहे, मोठंपण आहे, ते डॉक्टर वाघमारेंना कळतं आणि बराक ओबामांना कळत नाही. कारण बराक ओबामांना जे कळतं हा वैयक्तिक प्रश्न झाला. जे आता इकडच्या मोदी भक्तांना कळतं पंतप्रधान नरेंद्र मोदी किती श्रेष्ठ आहेत ते त्यावेळी संपूर्ण जगाला कळत नव्हतं. जग त्यांना कुणी म्हणत होतं, जग म्हणत होतं त्यांचे हात रक्तानी भरलेत, जग म्हणत होतं या माणसाला देश चालवता येणार नाही, त्याला राज्य चालवता येत नाही, म्हणून त्यांचा प्रवेश नाकारलेला. जे जगाला कळत होतं ते गुजरातला कळत नव्हतं का? प्रश्न असा आहे, प्रत्येक जण आपापली मतं वेगळी बनवत असतो. त्या मतांवर जाऊन तेच जगाचं मत आहे.
असं मानणारे लोक त्यांना समाजामध्ये मूर्ख समजतात. ठीक आहे. त्याच्यामुळे बराक ओबामांना जे वाटतं ते प्रसाद कातेला वाटेल अशातला भाग नाही. बरोबर आहे. संजय आणि जे ठाकूरांना डॉक्टर जे वाघमारेंना वाटतं वाटतं ते इथे असलेल्या पॅनलवर सगळ्यांना वाटलं पाहिजे असंही नाही. बरोबर आहे. अगदी प्रत्येकाला याची वैयक्तिक मत मांडायचा अधिकार आहे. 100% लोकशाही आहे देशामध्ये. त्याचप्रमाणे गणेश खंडकरांना बरोबर आहे. तुमचा प्रतिवाद करायचा आहे. गणेश खंडकरांचा प्रतिवाद ऐकूयात एकदा. नाही मला आज प्रसादजी खरं सांगतो, म्हणजे तुम्ही आमची एवढी संघाची पाठराखण करताय. डॉक्टर राजू वाघमारेंनी सांगितले मला नाही फार नाही, ऐकून बरं एक वाटलं. मिनिट. गणेश खंडकर हे असे आरोप होत राहतात. याला काही कोणी प्रमाणपत्र देण्याची गरज नाही आणि अशा दुसरी प्रकारच्या बाब- पाठराखणीची मला प्रशस्तीपत्र पण नको आहे. आपण मुद्द्यावर येऊ ठीक थेट. आहे. तुम्हाला जे मुद्दे नाही, पटले नाहीत त्यावर बोला. माझ्यावर आज चर्चा नाहीये. आज राहुल गांधींवर नाही, चर्चा नाही, आहे. नाही. आज दिवाळी आहे हो, प्रसादजी थोडं समजून घ्या. आज दिवाळी सुद्धा आहे. बरं बरं, पण कसं आहे? फटाके वाजवायला बंदी आहे. आणि तो आदेश आम्ही पाळलाय. ठीक आहे. यामध्ये डॉक्टर राजू वाघमारेंनी जे सर्वात शेवटी सांगितलं की वाटतं ते सगळ्यांनी मान्यच केलं पाहिजे. मला एवढंच राजू वाघमारेंना सांगायचंय की राजू वाघमारे, तुम्ही ज्या वेळेला नरेंद्र मोदींच्या संदर्भात बोलताय त्यावेळी एक गोष्ट ही सुद्धा लक्षात ठेवा की 1984 साली दिल्लीला दंगली झाल्या होत्या आणि त्यानंतर राजीव गांधी पंतप्रधानही झाले होते. त्यामुळे लक्षात ठेवा कुठल्या घटनेला आपण कोणाशी जोडतोय हे तर लक्षात घ्या. तुम्ही प्रतिवाद करताना बराक ओबामांच्या संदर्भात मी मगाशी म्हणालो, पण आता एक मला प्रसादजी असं आहे की या देशामधल्या संसदेमध्ये बर राहुल गांधी या देशातल्या प्रमुख विरोधी पक्षाचे अध्यक्ष किंवा त्यांचे सर्वोच्च नेते म्हणून ते काय परफॉर्मन्स देतात हो? काय परफॉर्मन्स देतात? या देशाच्या संसदेमध्ये तिथे अटलजी, प्रणबदा मुखर्जी एवढ्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी प्रतिनिधित्व केलं. आज वास्तविकरित्या म्हणजे मी भारतीय जनता पक्षाचा असतो म्हणून काय झालं, पण या देशाला वास्तविकरित्या गरज का असेल तर ती मजबूत विरोधी पक्षाची आहे. याची आवश्यकता यासाठी आहे की ते संसदीय प्रणालीसाठी आवश्यक आहे. जग आपल्याकडे पाहत असतं तुमच्या संसदेत काय चर्चा चालते ती. बर याच राहुल निमित्तानं गांधी पटकन उठतात। संजय ठाकुर यांची एक प्रतिक्रिया घेऊयात. संजय जी, आपको लगता है राहुल गांधी अपने कार्यकाल में कांग्रेस को एक मजबूत विपक्ष बनाने में फेल हो गए? देखिए, ऐसा है कि राहुल गांधी पूरी तरह से नाकाम हो गए हैं और इसको कांग्रेस के सारे नेता और कार्यकर्ताओं से बात करेंगे तो वो स्वीकार करेंगे। डॉक्टर वाघमारे लेकिन- मानने को तैयार नहीं है। नहीं, डॉक्टर वाघमारे नहीं मानेंगे। मैंने पहले ही कहा कि डॉक्टर वाघमारे चतुर हैं और ये जानते हैं कि आज का जो विषय है उस पर उनके पास बात करने के लिए कुछ है नहीं, इसलिए वो 10 मिनट तक चर्चा को यहां वहां घुमा रहे, झगड़ा करेंगे। डॉक्टर वाघमारे आज की डिबेट ऐसे ही खराब करेंगे क्योंकि उनके पास कोई जवाब ही नहीं है इन चीजों का। डॉक्टर वाघमारे कांग्रेस प्रवक्ता करके आए हैं, उनको जरूरी है कि वो इस बात को जस्टिफाई करे कि राहुल गांधी से बड़ा कोई है नहीं, ये उनकी मजबूरी है, वो ये बात बोल नहीं सकते। लेकिन कांग्रेस का आम कार्यकर्ता आप जाके पूछेंगे तो कहेगा कि हाँ, नेताओं का भी पेट भर गया है राहुल गांधी से और जनता का भी पेट भर गया। इससे लगातार उदाहरण आप देख रहे हैं हर जगह पे। राहुल गांधी जब तक, मैंने पहले भी कहा है फिर कहता हूं कि राहुल गांधी के अलावा अगर सही दृष्टि से इसका आकलन किया जाए तो प्रियंका गांधी या कोई दूसरा नेता या भारत का कोई नेता वंशवाद, देखिए ऐसा है, वंशवाद की राजनीति, अपीजमेंट की राजनीति, और जब वंशवाद की राजनीति होगी तो नेताओं का चाटुकारिता करना उनकी मजबूरी है, वरना नेता अपने जीवन में आगे नहीं बढ़ पाएंगे। तो नेताओं की मजबूरी है, राजू वाघमारे की मजबूरी है कि उनको राहुल गांधी को ही सबसे बड़ा, संसार का सबसे बड़ा नेता बताना, नहीं तो राहुल गांधी को प्रवक्ता, अरे इनको वाघमारे को प्रवक्ता रखेगा कौन? और वो जानते हैं कि ये वीक विकेट है, ये सब्जेक्ट उनका नहीं है, इस सब्जेक्ट पे वो कुछ जवाब नहीं दे पाएंगे, इसलिए वो ठीक। ऐसे ही मुद्दे भटका के पूरी डिबेट करना चाहेंगे। लेकिन ये बात समझिए कि अगर इंटरनेशनल कम्युनिटी भी वही सोचती है जो भारत देश के लोग सोचते हैं, तो इस समय कांग्रेस को निश्चित तौर पे आत्मचिंतन करना पड़ेगा। और अभी कांग्रेस के नेता नया नया लिया है उन्होंने, तारिक अनवर को, उन्होंने कल ही कहा है कि हमको आत्मचिंतन करने की जरूरत है। संभवतः यही बात के लिए आत्मचिंतन की बात वो कर तो रहे हैं। क्या संघ के बीच चिंतन की जो परंपरा चली आ रही है वो कांग्रेस को अपनानी चाहिए? चिंतन से तो कल्याण ही होगा, चिंतन तो हर किसी को करना चाहिए। अगर आप किसी चीज का रिव्यू नहीं करेंगे, उस पर चिंतन नहीं करेंगे, विचार विमर्श नहीं करेंगे, तो आपको पता ही नहीं चलेगा कि आप कहां गलत हो रहे हैं, कहां चूक रहे हैं। जी। माता जी लगातार राहुल गांधी को बनाना चाहती हैं, राहुल गांधी लगातार फेल हो रहे हैं, फिर भी माता जी का प्रेम नहीं कम हो रहा है। तो भारतीय जनता पार्टी अगर वंशवाद का आरोप लगाती है तो क्या गलत लगाती है? ठीक है, इस पर जयंत माइंडकर से एक सवाल करेंगे. माइंडकर, आपण टप्प्याटप्प्याने आतापर्यंत झालेली चर्चा ऐकली.
मला एक मूलभूत प्रश्नावर आणखीन तुमचं मत हवंय, तुम्ही प्रकाश टाकावा त्या मुद्द्यावर. बोला. बराक ओबामांनी इंग्लिश मध्ये जे लिहिलं त्याचं योग्य भाषांतर झालंय? हा, आता प्रसाद, पत्रकारितेच्या 35 वर्षात रिडल्स इन हिंदुइझम पासून ते आतापर्यंत या बराक ओबामांच्या मेमोयर्स पर्यंत प्रत्येक पुस्तकांच्या न वाचता केलेल्या आंदोलनांना, कॉन्ट्राव्हर्सीजला, ज्याच्यामध्ये जसवंत सिंगांनी सरदार पटेलांवर केलेल्या कॉमेंटला, नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये न वाचता नरेंद्र मोदींच्या सरकारने कसं बॅन केलं, हे सगळं मी कव्हर करत आहे. पुन्हा एकदा सांगतोय, ठीक आहे, आपण आता बराक ओबामांच्या पुस्तकावर येऊयात पटकन, वेळेची मर्यादा आहे. मी बराक ओबामांच्या पुस्तकावर येतो. याच्यातले 3 शब्द फार महत्वाचे आहेत. त्यातला शब्द पहिला आहे हॅपलेस. तो हेल्पलेस नाहीये, त्याचा अर्थ मराठीमध्ये होतो दुर्दैवी. साध्या इंग्लिश मध्ये मला अरुण जेटलींच्या नंतर भारतीय जनता पार्टीत कोण इंग्लिश समजणार आहे हा नेता मला माहिती नाही. अरुण जेटलींचं इंग्लिश खरंच फार चांगलं होतं, मी त्यांच्याकडनं शिकायला तयार होतो, एवढे चांगले होते. पण त्याच्यातला तो अर्थ होतो अनफॉर्च्युनेट किंवा अनलकी, हा पहिला शब्द. ठीक आहे, म्हणजे तुमच्या पहिल्या प्रतिक्रियेत एक गोष्ट स्पष्ट झाली, त्यांनी राहुल गांधींना दुर्दैवी म्हटलं. दुर्दैवी म्हटलेलं मी पूर्ण सांगतो. त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे ऍप्टिट्यूड. ऍप्टिट्यूड याचा अर्थ त्यांची गुणवत्ता, याचा अर्थ त्यांनी असं म्हटलं, गुणवत्ता म्हणायचं का आकलन शक्ती म्हणायचं? आकलन शक्ती म्हणा किंवा गुणवत्ता म्हणा. नाही, गुणवत्ता वेगळी, आकलन शक्ती वेगळी आहे. बरं, आकलन शक्ती इंग्लिशचे प्रोफेसर साहेब, गुणवत्ता नाहीच आहे. आकलन शक्ती दुसरे तुम्हालाच बोलायचं असेल तर मग तुम्ही बोला. आकलन नाही, मी तुम्हाला प्रश्न विचारतोय. आकलन माझ्या दृष्टीने डिक्शनरी मिनिंग त्याचं आहे गुणवत्ता, पण त्याला मी शब्दच्छल न करता जर का आपल्याला आकलन शक्ती म्हणायचं असेल तर मी त्याला मान्यता देतो. तेवढा काही त्याच्यात फारसा फरक पडत नाही असं माझं. तिसरा मुद्दा पॅशन, आवड त्यांना आहे, पण हे कुठेतरी कमी पडत आहेत का, असा हा जो त्यांचा शेवटचं ऑब्झर्वेशन आहे, ज्या ऑब्झर्वेशनवर आज भारतीय जनता पार्टी उड्या मारत आहे. हे बघा, मला एक सांगा, 2014 मी इथे एक त्रयस्थ राजकीय विश्लेषक म्हणून बसलेलो आहे आणि त्याच्यामुळे माझे स्वतःचे अर्थात व्ह्यूज आहेत. मला एक सांगा, जो पक्ष 2014 आणि 2019ला विरोधी पक्ष नेताही बनू शकला नाही, भली त्या पक्षाने आतापर्यंत 55 वर्ष या देशावर राज्य केलंय, ज्याच्या आजोबांनी, ज्याच्या वडिलांनी, ज्याच्या आणि ज्याच्या आईनी सुद्धा पडद्यामागे उभं राहून राज्य केलेलं आहे. तोच तर मुद्दा आहे माइंडकर, तोच तर मुद्दा आहे. इथे बाकीचे पॅनलिस्ट काँग्रेसला असं सुचवतायत की मग याच निमित्तानं काँग्रेसनं चिंतन करावं. काँग्रेस चिंतन करेल का माइंडकर? तुम्हाला काँग्रेस चांगली ओळखता येते. मला तेच मी सांगू दे, मला त्याचं उत्तर देतोय मी. याचं एक साधं उत्तर असं आहे की अगदी शब्दशः आपण याचं मराठीत ट्रान्सलेशन करायला गेलो तर माझ्या दृष्टीने राहुल गांधी यांच्याकडे गुणवत्ता आहे किंवा आकलन शक्ती आपण म्हणाल तर ते सुद्धा आहे, त्यांना आवड आहे, पण कुठेतरी ते कमी पडतात का, हा एक इंटरनॅशनल लेव्हल. फार बरं झालं तुम्ही इंटरनॅशनल लेव्हलचा मुद्दा काढला. त्याही विषयी चिंता व्यक्त केली गेली आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांकडून की आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतातल्या एका अत्यंत प्रमुख राजकीय पक्षाच्या सर्वोच्च क्रमांक 2च्या नेत्याच्या बाबतीत गुणवत्ता असलेला, आवड असलेला, मात्र दुर्दैवी ठरलेला नेता, अशी प्रतिमा तयार होणं हे भारताला परवडणार आहे का? काँग्रेसचं सोडा, हे भारताला परवडणार आहे का, यावर तुम्ही बोला आधी. याहून जास्ती टीका माझ्या माहितीप्रमाणे अगदी बिलो लेव्हलची रिचर्ड निक्सन, लिंडन जॉन्सन यांनी आदरणीय इंदिरा गांधींच्या विरुद्ध केली होती. त्यांना रिचर्ड निक्सननी चक्क भेटायला गेलेल्या होत्या तर बाहेर अर्धा तास बसवलं. भारतीय जनता पार्टीत किंवा इतर पक्षातही असतील, भेटायला गेल्यानंतर 4-4 तास बसवून ठेवणारे मंत्री आहेत, तेव्हा आपल्याला किती राग येतो याची कल्पना आहे. तिथे पर्यायाने तुम्ही काँग्रेसच्या सर्वोच्च घराण्याच्या बाबतीत अशा अचानक गोष्टी खुल्या करताय, त्यांना कदाचित आवडणार नाही. गणेश कणकरांकडे जायची वेळ झाली आहे. अच्छा, गणेश कणकरांकडे जाण्याची वेळ. गणेश कणकर यांना एक मुद्दा मांडायचा, तो ऐकूयात पटकन. जयंतराव, गणेश कणकर, आपल्याला हा तर्क पटतोय की गुणवत्ता असलेला, त्याचबरोबर आवड असलेला असा राजकारणी जो दुर्दैवी ठरला, हे वाक्य ऐकायला सोपं आहे, त्याला दुर्लक्षित करता येईल.
व्यक्तिशः राहुल गांधींच्या विषयी दुर्दैवी हा शब्द मी पूर्णपणे मान्य करतो, कारण एक खरोखर त्यांचा जो approach आहे हिम्मत पार्लमेंटमधला मर्दा मला तो आवडतो. मदद खुदा. जर तुम्ही दैव आणि दुर्दैव या शब्दांमध्ये राहुल गांधींना प्रमाणपत्र देत बरं, असाल तर हिम्मत मर्दा तो मदद खुदा. मला वापरायचा नाही. ठीक आहे, तो शब्द छल नको. ठीक आहे, गणेश खंडकरांचं उत्तर घेऊयात. जयंतराव, गणेश खंडकरांचं उत्तर घेतोय. थोड्याच वेळात राजू वाघमारे आपल्या सोबत प्रत्यक्ष असतील. गणेशराव, आपण बोलणार आहात. नाही, यामध्ये बघा असं आहे की कधी काळी राजकीय पराभव होणं राजकारणात हे तर ज्या वेळेला तुम्ही या निवडणुकीच्या मैदानात उतरता हे तुमच्या नशिबी असणारच आहे. तुम्ही जिंकणार आहात किंवा हरणार आहात. बघा, आमचेही 2 खासदार निवडून आले. आमचा पक्ष जोमानं उभा राहिला. 2014 साली राहुल गांधींची काय स्थिती होती? जोमाने उभा नाही राहिला, व्हायोलन्स करून वर आलाय. विसरू नका, नीट तुम्ही योग्य सांगा. तुम्ही योग्य तुम्हाला सांगा, जे एवढंच म्हणतो. सांगायचं आता ते आता माईकवर माइंडकर बोलावं. तुम्हाला दुसऱ्याला Sorry. संधी द्यावी लागेल, बरं, कारण ठीक आहे. थोड्या वेळापूर्वी डॉक्टर वाघमारे यांची तीच तक्रार होती. आपण ती ठीक आहे, दूर ठीक केली आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. गणेश खंडकर, आपण बोलणार आहात. 30 सेकंदाचा वेळ आहे आपल्यासाठी. हो, मी ठीक आहे. असं आहे की आम्ही 2014 साली निवडणूक लढलो, आम्ही जिंकलो. 2019 साली आम्ही परत निवडणूक लढलो, आम्ही जिंकलो. आम्ही 2004 साली हरलो. 2009 साली सुद्धा एनडीए हरली. भारतीय जनता पक्ष त्यात प्रमुख सहभागी होता. आमच्या नेत्यांनी काय केलं आणि काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर आज राहुल गांधींना त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांची जी स्वीकार्यता आहे ती नाही. याचं कारण स्पष्ट आहे. राहुल गांधी राजकारण किंवा समाजकारण, पक्षाचं नेतृत्व हे पूर्ण वेळ करत नाहीत. ते 50-50 दिवस या देशातनं बाहेर असतात. ते कुठे असतात ते काँग्रेसमध्येही कोणाला गणेश माहिती नसतं. खंडकर, एक असं एक नाही एक चालत. गणेशजी, राहुल गांधी सुट्टी घेऊन कुठं जात असतील तर आपल्याला काय करायचंय? ते त्यांचं वैयक्तिक आयुष्य आहे. त्यांनी त्यांनी जावं. 24 तास राजकारण साहेब, नरेंद्र मोदींसारखं करावं अशी अपेक्षा आपण का बाळगावी? त्यांना मग विकेंड तुम्ही- पॉलिटिक्स करायचं असेल तर तुम्हाला काय बिघडतंय? बघा, असं आहे, मग तुम्ही स्वतःला देशाच्या विरोधी पक्षाचे प्रमुख नेते म्हणून जनतेसमोर तुम्ही स्वतःला सादर करताय. तुम्ही या देशाच्या पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख करता. या देशाच्या पंतप्रधानांनी पैसे वाटले उद्योगपतींना असा तुम्ही जाहीर सभांमध्ये उल्लेख करता. अहो, त्यांची भाषणं ऐका. तुम्ही आरोप करा ना आमच्यावर. आम्ही भ्रष्टाचार केला असेल, आम्ही चुकले असू, तुम्ही संसदेमध्ये उभं राहा. तुमच्याकडे अनेक धारदार हत्यार आहेत. ठीक आहे. तुम्ही अनेक प्रस्ताव आणू शकता. तुम्ही आमचा एकेरी उल्लेख केल्यानंतर जर जनता तुम्हाला गांभीर्यानं घेत नसेल तर मला सांगा, मग बाहेरचे देश कसे घेतील? ठीक आहे. मग आता आपण या दुर्दैव आणि दैव आणि दुर्दैव या दोन्ही शब्दांच्या संदर्भात एक पटकन राजू वाघमारेंची प्रतिक्रिया घेतोय. राजू वाघमारे, आपण प्रतिक्रिया आवर्जून द्या, मात्र तत्पूर्वी एक कृपया कल्पना देतो. 30 सेकंदाचा वेळ आहे. एक छोटा ब्रेक घेण्याची वेळ वारंवार जवळ आली असं आमचा प्रोड्युसर सांगतो आहे. पटकन मला सांगा, आत्ताच्या घडीला राहुल गांधी हे गांभीर्यपूर्वक राजकारण करत नाहीत या प्रश्नाला या कमेंटला आपलं काय उत्तर आहे? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे राहुल गांधींनी जर गांभीर्यपूर्ण राजकारण केलं नसतं तर या देशाच्या 5 ते 6 मोठ्या राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आली नसती. आता 8 ते 10 महिन्यापूर्वी पंजाब, मध्य प्रदेश, राजस्थान, गोवा, मणिपूर या सगळ्या ठिकाणी काँग्रेसला बहुमत मिळालेलं आहे. गोव्याची सत्ता बीजेपीनी कशा पद्धतीने घेतली, मणिपूरची कशा पद्धतीने घेतली, पण जर तुम्ही मतं बघितली तर बहुमताने काँग्रेस तिकडे विजयी झालेली आहे. म्हणजे ज्या पक्षाचा नेता हा जर पार्ट टाइम राजकारण करत असेल तर 8 ते 10 महिन्यापूर्वी या देशातल्या सगळ्या मोठ्या राज्यांमध्ये काँग्रेस सत्तेवर कशी आली याचं उत्तर मला वाटतं आत्मचिंतन या आरोप करणाऱ्यांनी करायला पाहिजे. ठीक आहे. थोडक्यात तुमचं म्हणणं असं आहे की राहुल गांधींनी त्यांची मेहनत केली, काही ठिकाणी भाजपची सत्ता उलथवून लावली. आपण एक पटकन छोटीशी विश्रांती घेऊ, लवकरच परत येऊ लक्षवेधीच्या पुढच्या चर्चेत आणि त्यावेळेला हा प्रश्न उपस्थित करूया की जर राहुल गांधी इतके मेहनती राजकारणी असतील तर येत्या काळात त्यांचं नेतृत्व पुन्हा काँग्रेसमध्ये असेल की काँग्रेसमधलेच दुसऱ्या तिसऱ्या फळीचे लोक जे सांगतायत की नेतृत्वाच्या बदलाचा विचार करा त्याबाबत काही केलं जाईल.